भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला धमकावल्याचा व्हिडिओ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय। एका कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही, त्यामुळे बोर्डीकरांनी ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी दिल्याचं रोहित पवार म्हणाले। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी गावातला हा व्हिडिओ असल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय। कृपया यांना आवरा, महाराष्ट्राची बेअब्रू होतीये असंही रोहित पवार म्हणाले। चालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखे मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही, काय करायचे नखरे बघा कोण देते त्यातले चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडकप करून टाकेल, सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? मुद्दाम मी शिव मॅडमना तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, फोडून दे नोकरी। दरम्यान रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर मेघना बोर्डीकरांनी स्पष्टीकरण दिलंय। विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा ग्रामसेवक छळ करत होता, ज्या भाषेत त्याला कळतं त्याच भाषेत समज दिल्याचं स्पष्टीकरण बोर्डीकरांनी दिलंय। अर्धवट व्हिडिओ बघून अर्धवट काही म्हणून राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये। ते मी बोललीये, लोकांच्यासाठी बोललीये, लोकांच्या समोर बोललीये, त्या जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांच्या समोर बोललीये की तुमचा कर्मचारी चुकतोय आणि तो चुकतोय हे मी त्यांना यापूर्वी सुद्धा वारंवार सांगितलं। पण ज्याला जी भाषा कळते त्या भाषेतच सांगावं लागणार ना। मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिल्यानंतर देखील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत। मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय। वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी कितीही मागा, लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे असं शिरसाट म्हणाले। अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केले। यामुळे व्यासपीठावर भाजपा आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते। शिरसाट यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, माझा दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट सरकारचा पैसा वापरत असेल एवढी अक्कल आपण करायची। तर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्तांना ईडीचं समन्स आलंय। अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला ईडीनं हे समन्स बजावलंय। बेनामी मालमत्ता आणि कोट्यावधींची लाच घेतल्याप्रकरणी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उद्या त्यांनी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे हे आदेश आहेत। 29 जुलै रोजी अनिल कुमार यांच्या निवासस्थानी 12 संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले होते। मुंबईतील ताडदेव इथल्या वेलिंग्टन हाईट्स या इमारतीचे 18 मजले हे अवैध असून या मजल्यावरील घरं रिकामी करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवलाय। या इमारतीच्या 17 ते 34व्या मजल्यावरील रहिवाशांना 2 आठवड्यामध्ये घरं रिकामी करण्याचा हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलाय। उच्च न्यायालयाचा हा आदेश योग्य असून त्यात हस्तक्षेप करणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद असं वक्तव्य केल्यानं वाद सुरू असतानाच आता आव्हाडांनी आणखी एक वक्तव्य केलंय। सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं असं आव्हाड म्हणाले। सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत, हे बोलताना कुणी घाबरू नये असंही आव्हाड म्हणाले। यासोबतच सनातन धर्मानं आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, छत्रपती संभाजीराजांना बदनाम केलं असंही दाखले आव्हाडांनी दिले। दरम्यान या वक्तव्यानंतर आव्हाडांनी एक्सवर पोस्ट देखील केली आहे। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल असंही आव्हाड म्हणाले। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाणांनी सनातनी दहशतवाद हा शब्द वापरल्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नेते संतापलेत।
पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली. मुंबई, ठाणे अशा विविध ठिकाणी काँग्रेस विरोधात आंदोलनं करण्यात आली. गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणत चव्हाणांचा निषेध करण्यात आला. दादरमधील मोर्चा पोलिसांनी टिळक भवनाच्या अलीकडे चढवला, पण चव्हाण मात्र आपल्या विधानावर आता ठाम आहे. फिर से कहना चाहता हूं कि कोई आतंकवाद का कोई धर्म मजहब नहीं होता. आप किसी एक विशिष्ट धर्म को अलग मत करिए. आतंकवादी आतंकवादी है. मालेगाव बॉम्बस्फोटातील खटल्यातून निर्दोष सुटल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी खळबळजनक दावा केलाय. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी मोदींचं नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलंय. माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंगांनी अतोनात अत्याचार केल्याची गंभीर आरोप देखील माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलाय. मोदींप्रमाणेच मोहन भागवत आणि आदित्यनाथांचं नाव घेण्यासाठी देखील आपल्यावर तपास यंत्रणांनी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या आरोपांमुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ. माननीय मोदी जी का भी नाम लिया. मुझे मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया. मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला. परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत आज बीडमध्ये जाण्याची शक्यता आहे. बीड पोलिसांकडून ते महादेव मुंडे हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतील. या प्रकरणात आतापर्यंत 9 तपास अधिकारी बदलण्यात आले. दरम्यान महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने उलटून गेलेत, मात्र अजूनही आरोपी फरार आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर याच प्रकरणाच्या तपासासाठी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी फरार असलेला आरोपी गोट्या गित्तेचा नवा व्हिडिओ समोर आलाय. गोट्या गित्तेनं स्वतः आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला. परळी जवळच्या मालेवाडी परिसरातला हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. एकीकडे पोलिसांकडून फरार गोट्या गित्तेचा शोध सुरू आहे, तर दुसरीकडे गोट्या गित्ते सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असून पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल उपस्थित होतोय. मी ज्ञानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या. एक काय गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस, कोण्या आया बहिणीली म्हणजे मुलीली उचलून आणतो, घरातून टाकून देतो, की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत, वाल्मिक अण्णा कराड सोबत. ते काही गोष्टीमुळं तिथं मी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही, अगर काही संबंध नाही माझा. पण हे जितेंद्र आव्हाड. आणि यानंतर एक धक्कादायक बातमी पाहूयात. जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जिममध्ये व्यायाम करताना थोडा वेळ त्यांना ब्रेक घेतला, त्यानंतर पाणी पिऊन पुन्हा व्यायाम करताना तरुण अचानक खाली कोसळला. 37 वर्षीय मिलिंद कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे. दादरच्या कबूतरखाना परिसरात जाळी लावण्याचं काम पुन्हा सुरू करण्यात आलंय. शुक्रवारी रात्री इथल्या रहिवाशांनी या कामाला विरोध केला होता. त्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा जाळी लावण्याचं काम सुरू करण्यात येत आहे. मात्र स्थानिकांचा विरोध कायम आहे. ही पारंपरिक जागा असून कबुतरांना खाद्य देतात, इथं जाळी लावणं चुकीचं असल्याचं इथल्या स्थानिकांनी म्हटलंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. महसूल अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉलमध्ये वेळ जातो, त्यामुळे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी येऊ नये अशी घोषणा बावनकुळे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीतच चंद्रशेखर बावनकुळेंनी ही घोषणा केली. नागपूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांसाठी आयोजित एका कार्यशाळेमध्ये बावनकुळेंनी हा निर्णय जाहीर केलाय.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठीची निवडणूक लढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र चव्हाण एमसीए कार्यकारिणीची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. नोव्हेंबर महिन्यात एमसीए कार्यकारिणीची निवडणूक प्रस्तावित आहे. नुकताच रवींद्र चव्हाणांचा दिल्ली दौरा पार पडला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आता चव्हाणांची एमसीए कार्यकारिणीत एंट्री होणार असल्याची देखील चर्चा आहे.